नमस्कार मैत्रिणींनो, मी गिरिजा स्वागत करते तुमच्या माझ्या व्हिडिओमध्ये, गिरिजा कवडे ब्लॉगमध्ये। तर मैत्रिणींनो, आज मी एक नवीन विषय ब्लाऊज विषय तुम्हाला घेऊन आलेली आहे। तर ज्या नवीन ताई आहेत तर त्यांना असा प्रॉब्लेम येतो की ब्लाऊज पीस आहे पण कसं ठेवायचं, फर्मा जो फर्मा असतो कटोरीचा, तर मी 38 इंचाच्या कटोरीचा फर्मा ब्लाऊज पीसावरती कसा ठेवायचा आणि कशी कटिंग करायची ते मी आज सांगणार आहे। बाई कशी उंची वाढवायची, जर आपल्याला एखादा ब्लाऊज थोडंसं उंची वाढवावं असते, आता ह्या 38 इंचावरती थोडंसं 38 समजा 39 आहे आणि त्या ताई माझा म्हणजे प्रॉब्लेम काय माहिती का, ज्या ताई मी आता कटिंग करणार आहे तर त्या ताईंची कटोरी आहे 38 इंचाची आणि त्यांचा पोटाचा घेरा आहे 2 इंच अधिक म्हणजे 39 38 38 39 40च्या घरात त्यांचं आहे। तर मग आता काय करणार, कटोरी तर तेवढीच आहे पण मग कटिंग कशी करणार, तर मग असा काही ताईंना पण प्रॉब्लेम येतो ना, तर त्यासाठी मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेली। तर तुम्ही नक्की बघा। म्हणजे काय आहे माहिती का, जे उंची कशी वाढवायची, पोटाचा घेरा कसा करायचा, बाही त्याच्यानुसार कशी बनवायची, तर ते मी आज तुम्हाला कटिंग आणि मेन म्हणजे कटोरी। काही ताईंची कटोरी एकदम बघा दबकी येते, गोलही येत नाही, तर ती आज आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत। कशा पद्धतीने कटोरी ठेवायची आणि ती कशी कशी व्यवस्थित येणार हे आज आपण बघणार आहे। तर नक्की व्हिडिओ न स्किप करता ताईंनो बघा, कसं वाटतं व्हिडिओ ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा। तर चला आपण स्टार्ट करू। आणि ज्या ताई म्हणजे प्लीज म्हणजे आता हे बोलण्यात थोडंसं येणार आहे कारण मी नवीनच व्हिडिओ ब्लाऊजचे याचे स्टार्ट करते, बोलण्याचं एवढं आहे प्रॅक्टिस पण जरा कॅमेरा पुढं थोडंसं हे होतंय, तर समजून घ्या आणि नक्की बघा मी कशी करते हे कटिंग। तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मागचा भाग कोणत्या साईडनी कसा ठेवायचा, कटोरी कुठे ठेवायची, फ्रंट साईड कुठे ठेवायची, ब्रेशर पट्टी कुठे ठेवायची, बाई कशी कटिंग करायची। तर नक्की बघा, चला न वेळ हे करता आपण बघूया। तर चला, तर बघा 1 मीटर पीस आहे हा, असा डबल फोल्ड करून व्यवस्थित असा आथरून घ्यायचा आणि ही जी बंद साईड आहे ती आपल्याकडून ठेवायची अशी व्यवस्थित। आणि आता कसा फर्मा आपण ठेवायचा आणि कशी कटिंग करायची ते मी आता लगेच तुम्हाला सांगते। तर हे बघा, ही काय बॅक साईड आहे, ते 38 इंचाची छाती आहे। तर आता ही आपण असं बंद साईडनी गळ्याची साईड ठेवायची आणि असा फर्मा व्यवस्थित बॅक साईड आपण ठेवून घ्यायची। तर बघा पूर्ण असं साईडनी आखून घ्यायचं। जर कोणाला माझ्या पद्धतीने हे शिकायचं असेल कटोरी कटिंग 38 इंचाची किंवा 34 इंचाची, कोणत्याही पद्धतीची म्हणजे कोणत्याही मापाची कटोरी ब्लाऊज, तर मला तुम्ही कमेंट करा, मी नक्कीच सांगेन। कटोरी कशी पद्धतीने कटिंग करायची ते पण सांगेन तुम्हाला फर्मे। तर आता हे आपण आखून घेतलेलं आहे, तर आता याच्यातून काय करायचं, आता आपल्याला ही उंची वाढवायची कारण ह्या ताईंचं ब्लाऊजची कंबर आहे 36 आणि हे आहे 38 आणि याची कंबर किती आहे, याची कंबर आहे 32, तर आपल्याला निदान 1-1.5 इंचाचं तरी इकडं वाढवायचंय। आणि उंची पण यांची किती आहे, ही उंचीचा फर्मा आहे 14 आणि आपल्याला उंची करायची 15। तर आता कसं इकडच्या साईडनी कसं इकडच्या साईडनी उंची आणि रुंदी वाढवायची ते मी तुम्हाला सांगते। तर आपलं हे झालंय बॅक साईड, तर लगेच सांगते मी। तर बघा आपली उंची आहे किती, ही भरती 14.5, तर आपल्याला 15 इंच तर अर्धा इंचानी इकडच्या साईडनी अशी उंची आपली अर्धा इंचानी वाढवून घ्यायची। तर गळा किती आहे, गळा जितका आहे तितका आपण ठेवणार आहोत। तर गळा त्यांचा आहे त्यांचा गळा आहे 9 इंचाचा, तर आपण 9 इंचाचा आणि अर्धा इंच शिलाईसाठी असं चौकोन करून गळ्याची आखणी आपण गोलाई देऊन घेऊ। तर ही झाली बॅक साईड। तर आपली आता उंची किती हे 11ची समजा आपल्याला वाढवायचं आहे, तर आपण किती समजा 1.5 इंच तरी आपण वाढवून घेणार आहे। तर ह्या पद्धतीने इकडे 1.5 इंच आपण
हे बघा वाढून घ्यायचं, काही प्रॉब्लेम होत नाही कारण फिटिंगला जातं ते। त्या पद्धतीने अशी हे आखून घ्यायची। आता समोरचा जो भाग आहे कशा पद्धतीने आधी बॅक साइड आखून घेतल्यानंतर मग हा पुढच्या साइडचे भाग आपण हा ठेवून घेणार। हे बघा अशा पद्धतीने आखून घेतलं। जितकं आपण इकडे 1.5 इंच वाढवलं तितकंच आपण इकडच्या साइडनी देखील 1.5 इंचानी हा भाग वाढवून घेणार। हे बघा ह्या पद्धतीने घेतलं वाढून। आता इथं काय उंची आपण इकडे 1/2 इंच वाढवली म्हणून आपण प्रेशर पट्टीमध्ये 1/2 इंच उंची वाढवणार ती नाही। आता इथं कटोरी आपण टाकून घ्यायची। तर कटोरी कशी, हे बघा या पद्धतीने कटोरी। इथं आपला हा सरळ भाग आहे तर सरळ अशी काही कटोरी ठेवायची नाही, कधी पण सरळ कापड आणि सरळ कापड असल्यास तिरकी कटोरी ठेवायची। म्हणजे अशी कटोरी ठेवल्यानंतर काय होतं तिरकी, हे बघा अशा पद्धतीने तिरकी ठेवायची, कापड ताणलं जातं आणि जरी कटोरी बाई जी समजा ताई आहे त्यांना व्यवस्थित बसेल त्यासाठी काय करायचं, तिरकी कापड ठेवून सरळ कापडावर तिरकी कटोरी ठेवून घ्यायची आणि कटोरी अशी आखून घ्यायची। असं तांत कापड आहे ना याच्यावरती तिरकं कापड आणि अशी हे बघा या पद्धतीने कटोरी ठेवायची। सरळ अशी ठेवायची नाही, म्हणजे कापड ताणले गेले पाहिजे कटोरीचे सरळ ठेवल्यानंतर, कारण जे करून व्यवस्थित अशी कटोरी बसल। तर ह्या पद्धतीने अशी ही आपण बॅक साइड फ्रंट साइड आणि कटोरी कापून घेतलेली म्हणजे आखून घेतलेली आहे। तर एवढे आपण आधी कट करू आणि नंतर मग कसं बसवायचं बाही ते सांगते। तर ह्या 1/2 इंच वाढून घेतलं होतं आपण, आता हे कट करून घेणार। ही पट्टी देखील गळ्याची पट्टी आपल्याला फ्रंटला काज बटन पट्टीला काम येते। तर हे झालं। आता बॅक साइड आपण कटोरी पण कापून घेऊ। हे बघा अशा पद्धतीने ताणल्या गेली पाहिजे कटोरी। जरी आपल्याकडून थोडंसं कमी जास्त झालं तर व्यवस्थित असं कटोरी बसून जाते। ह्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाउज कापलं तर खूप सुंदर कस्टमरला ब्लाउज बसन आणि नवीन ताई शिकण्यासाठी खरंच खूप छान आहे। नाहीतर कुणी सरळ कटोरीवर सरळ कापतं तर व्यवस्थित ती काय म्हणतात दबकी कटोरी बसते। ही कटोरी पद्धतीने एकदम सुंदर अशी कटोरी ब्लाउज बसतं, फिटिंगला पण। तर मी बाईचा याचा फर्मा आधीच काढलेला आहे, पण आता बाईच्या फर्म्याची आता यांची उंची बाईची जी मी काढलेली ती वेगळी, तर कसं ऍडजस्ट करायचं ते सांगते। तर माझी उंची आहे ज्या बाईची उंची आहे ती 9, त्याच्यात अधिक 1.5 इंच टाकलं, 1/2 इंच शिलाईसाठी आणि 1 इंच पट्टी दुमडण्यासाठी। हे बघा एकसारखं काप भाग घेऊन घेतलेत। 9 इंच बाई असल्यानंतर हे 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले मी। आता याच्यावरती बाई ठेवून घ्यायची। आता बाई ठेवून काही एवढीच कापणार नाही आपण, इकडं पण 1 इंच इकडं पण 1 इंच असं वाढणारच आहे, कारण आपण तो भाग पण वाढवला ना तसं बाईचा भाग पण वाढवून घ्यायचा। हे बघा या पद्धतीने पुढचा बॅक साइड आपण जे वाढवून घेतलेली त्याच पद्धतीने बाईचा पण भाग असं वाढवून घ्यायचा। बघा
तर फ्रंट साइड बॅक साइड आपली बाई कटिंग झालेली आहे उंचीप्रमाणे. आता आपण ब्रेशर पट्टी कट करणार आहोत. तर ब्रेशर पट्टी देखील आपल्याला अर्धा इंचानी वाढवणारच आहे. तर कशी ते सांगते. आता आपण बॅक साइड किती खालची भाग आपण अर्धा इंचाने वाढवला होता, तर पुढचा भाग आपण कटोरीच्या तिथं न वाढवता ब्रेशर पट्टीला वाढवायचा. तर कसा वाढवायचा सांगते. हे बघा, अर्धा इंच एक्स्ट्रा खाली ठेवायचं आणि जी हे बघा ह्या पद्धतीने एक्स्ट्रा असा अर्धा इंच खाली ठेवून आणि थोडंसं इकडं 1.5 इंच अधिक वाढवून आपण हे ब्रेशर पट्टी कटिंग करणार. म्हणजे बॅक साइड आपण रुंदी 1.5 इंच वाढवली, तर ही पण 1.5 इंच इकडं वाढवून घ्यायची. तर अशी आपली आता याच्या आपण बॅक साइड कंबरपट्टी हे पट्ट्या काढणार आहोत. तर कशी वाटली कटिंग नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक डन करा आणि जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. कारण आपण तुम्ही जे कमेंट करता त्याच्यावरती मी नवनवीन व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईन. तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळतील. नक्कीच कमेंट करा आणि सांगा. तर कसं वाटलं कटिंग आणि टिप्स तुम्हाला नक्की सांगा. बाय बाय.